सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कासवासारखा दिसणारा देश कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी कझाकिस्तान। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। ह्याचं उत्तर आहे कासवासारखा दिसणारा देश कझाकिस्तान आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या झाडाची साल लावल्याने पांढरे डाग एकाच वेळी बरे होतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चिंच, ऑप्शन बी बांबू, ऑप्शन सी कडुलिंब, ऑप्शन डी पपई। ह्याचं उत्तर कडुलिंब झाडाची साल लावल्याने पांढरे डाग एकाच वेळी बरे होतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, जगातील सर्वाधिक वीज निर्मिती करणारा देश कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी रशिया। याचं उत्तर जगातील सर्वाधिक वीज निर्मिती करणारा देश चीन आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर कोणत्या राजाने बांधले? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए राजाराम महाराज, ऑप्शन बी छत्रपती शिवाजी महाराज, ऑप्शन सी करवीर महाराज, ऑप्शन डी शिलहार महाराजे। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। याचं उत्तर कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर शिलहार राजेने बांधले। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 5 आहे, राष्ट्रीय ध्वज बनवण्यासाठी वापरण्यात येणारे कापड कोणतं आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए खादी, ऑप्शन बी सिल्क, ऑप्शन सी कॉटन, ऑप्शन डी ऊन। ह्याचं उत्तर आहे राष्ट्रध्वज बनवण्यासाठी वापरण्यात येणारे कापड खादी आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, लाल किल्ला बनवण्यासाठी किती वेळ लागला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 10 वर्ष, ऑप्शन बी 20 वर्ष, ऑप्शन सी 18 वर्ष, ऑप्शन डी 12 वर्ष। याचं उत्तर लाल किल्ला बनवण्यासाठी 10 वर्ष लागले। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, ए मेरे वतन के लोग हे गीत कोणी लिहिले? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए प्रदीप, ऑप्शन बी वाडकर, ऑप्शन सी केशवदास, ऑप्शन डी लता मंगेशकर। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर आहे ए मेरे वतन के लोग हे गीत प्रदीपने लिहिले। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 8 आहे, कोणत्या प्राण्याला माणूस काबू करू शकत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कुत्रा, ऑप्शन बी मांजर, ऑप्शन सी झेब्रा, ऑप्शन डी उंट। याचं उत्तर झेब्रा प्राण्याला माणूस काबू करू शकत नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, दही सोबत मीठ खाल्ल्यास कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मूतखडा, ऑप्शन बी ब्लड प्रेशर, ऑप्शन सी अल्सर, ऑप्शन डी कॅन्सर। तर याचं उत्तर आहे दही सोबत मीठ खाल्ल्यास ब्लड प्रेशर आजार होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, भारतातील पहिली सौर ऊर्जा उत्पादन केंद्र कोणत्या राज्यात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी तमिळनाडू। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। याचं उत्तर भारतातील पहिले सौर ऊर्जा उत्पादन केंद्र राजस्थान राज्यात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो मुख्यालय कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी बेंगळुरू, ऑप्शन डी चेन्नई। याचं उत्तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो मुख्यालय बेंगळुरूत आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, एव्हरेस्ट शिखराची स्थापना कोणत्या देशात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी पाकिस्तान।
ह्याचं उत्तर एव्हरेस्ट शिखराची स्थापना नेपाळ देशात आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 13 आहे, ताजमहल कोणत्या नदीच्या काठेवर बांधला आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गंगा, ऑप्शन बी यमुना, ऑप्शन सी गोदावरी, ऑप्शन डी कृष्णा. ह्याचं उत्तर ताजमहल यमुना नदीच्या काठेवर बांधला आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 14 आहे, मिस वर्ल्ड झाल्यावर किती पैसे भेटतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 7 करोड, ऑप्शन बी 5 करोड, ऑप्शन सी 10 करोड, ऑप्शन डी 20 करोड. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या. तर याचं उत्तर आहे मिस वर्ल्ड झाल्यावर 10 करोड रुपये पैसे भेटतात, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, भारतात भूतान देशाशी जोडलेला एकमेव राज्य कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए अरुणाचल प्रदेश, ऑप्शन बी सिक्कीम, ऑप्शन सी आसाम, ऑप्शन डी मेघालय. जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.